हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडली गौरदेवाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तैसे हरपले आपण पै पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. ज्ञानोबा यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायातील 16व्या श्लोकावर माऊलींनी जे विवरण केलंय त्यातली ही ओवी आहे, चिंतनासाठी मुद्दामून घेतलेली आहे. आधी क्षमस्व सर्वांना क्षमा मागतो, कारण अपुऱ्या उजेडानिशी आजचं हे लाईव्हचं काम चालू आहे. सगळी तयारी पुरी झाली आणि अकस्मात वीज गेल्यानं दिवा गेलाय, त्यामुळं थोड्या अपुऱ्या उजेडात आहे, दिसत असेल ऐकू येत असेल अशी अपेक्षा करतो आणि मग पुढं प्रवचन सेवेला आरंभ करतो. विषय वेगळ्या पद्धतीने आहे, पण आता काय करावं, संतांचं कुठलंही काम म्हणलं की काहीतरी विघ्न आलेलं आहे. तसं हे विघ्न माझ्या नशिबाला आलंय. भिवाजी बुवाची सेवा आहे, पुण्यतिथी उत्सवातला आजचा पुण्यतिथीचा दिवस आहे आणि त्यामध्ये हे विघ्न आलंय. त्यामुळं लाईव्हला थोडा उशीर झाला, पण वेळेत आपण चालू करण्याचा प्रयत्न केलाय. कदाचित लाईट लवकर आली तर व्यवस्थित दिसेल, पण कमी असल्यामुळं लाईट अपुऱ्या उजेडानिशी बॅटरीच्या उजेडावर आपलं हे काम चाललंय. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात आलेले अडथळे सगळ्या संतांच्या जीवनात, तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, नाथ महाराज असतील, नामदेवराय असतील किंवा अन्य कुणीही संतांचा विचार करीत असताना जर तसं केलं तर अनंत अडथळे आलेले आहेत. तसं त्यांचा उत्सव करण्यातही अनंत अडथळे येतात. त्यातलाच हा वीज जाण्याचा प्रकार आहे. का गेली वीज माहित नाही, पण ठीक आहे, जे आहे त्याच्यानिशी लढणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. कारण या महाराष्ट्राची संस्कृती कुठलंही विघ्न आलं तर त्यातून पळून न जाता, त्याला विघ्नाला कवटाळून न बसता, विघ्नाला विरोध न करता किंवा विरोध करून ते विघ्न पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहणारी महाराष्ट्राची संस्कृती आहे. उत्तर हिंदुस्थानात भगवद्गीता सांगितली गेली, भगवद्गीतेची लाखो पारायणं होतात, पण उत्तर हिंदुस्थान हा कधीही भगवद्गीतेचं आचरण करण्यात किंबहुना तस्माद उत्तिष्ठ कौंतेय म्हणून धर्मावर आलेले आघात संपवण्यात पुढाकारी झाला नाही. कारण हिमालय हा निवृत्ती प्रधान आहे आणि महाराष्ट्र हा प्रवृत्ती प्रधान आहे. म्हणून या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांसारखे, ज्ञानेश्वर महाराजांसारखे आणि तुकोबारायांसारखे महात्मे जन्माला आले, संभाजीराजांसारखे राजे जन्माला आले आणि त्यांनी धर्मरक्षणाचं काम केलं. आलेल्या आपदेला पळून न जाता, निवृत्त न होता त्यापासून त्याचा विरोध करणे, प्रवृत्त होण्याचं काम या महाराष्ट्राच्या संस्कृतीत आहे. आणि आपण त्याच संस्कृतीत जन्माला आल्यामुळे आपल्याला ते काम करता येत आहे. आपण नुसतं ठामपणाने उभारलो तर वीज सुद्धा येते, याचं हे प्रत्यंतर आहे. आपलं चिंतन आहे, चिंतनाचा विषय आहे तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. भगवद्गीता का सांगितली सगळ्यांना माहित आहे, विषय तो नाही. कारण वेदाचं सार लोक विसरले आणि ते सार संकलित रूपानं भगवंताने अर्जुनाच्या निमित्तानं सकल मानव मात्राच्या उद्धारासाठी आपल्या समोर ठेवलं. आणि हे भगवद्गीतेचं सार सुद्धा पुढे मनुष्य विसरत चालला. काय सार आहे, सार सगळ्याला माहित आहे, आपण ती पुढे बोलणार आहोत. हे सगळा मनुष्य मात्र विसरत चालला आणि म्हणून ते माऊलींनी प्राकृतात आपल्याला सांगायचा प्रयत्न केला, ते म्हणजे भगवद्गीता आहे. थोडक्यात वेदाचा प्रचंड डोंगर आणि उपनिषदाचे असणारे पठार, त्यातले मौक्तिक गोळा करून, त्यातली रत्न गोळा करून, त्यातले पाषाण शिल्प गोळा करून महर्षी व्यासांनी गीतेचं मंदिर उभारलं. आणि त्या गीतेच्या मंदिराचं चिंतन ज्ञानोबरायाने आपल्या पुढे वेगळ्या पद्धतीने मांडलं. ते आपल्या प्राकृतात, माझा मराठाची बोल कौतुके परी ते अमृता तेही पैजा जिंके, माझ्या मराठी भाषेतल्या लोकांना ते समजलं पाहिजे म्हणून माऊलींनी आपल्याला ते मराठीतून सांगितलं. आणि ते सांगत असताना भगवंताला जे अपेक्षित आहे ते त्रोटक रूपाने भगवद्गीतेत भगवंताने सांगितलं.
पण माऊलींनी मात्र त्याचा विस्तार इतका प्रचंड केला ना की थक्क व्हायला होतं. त्यातलंच हे आहे, त्यातल्या त्यात हा 18वा अध्याय आहे. तो 18वा अध्याय त्याचं नावच मुळात सर्व गीतार्थ संग्रह अध्याय आहे. म्हणजे काय, तर या गीतेचं जे मंदिर आहे त्या गीतेच्या मंदिराचा कळस म्हणजे हा 18वा अध्याय आहे. या संपूर्ण गीतेचं सार या 18व्या अध्यायात भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे. अनेक गोष्टी आहेत, अनेक विषय आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं एकाध्यायी गीता असं जर कोणाला पारायण करायचं असेल, चिंतन करायचं असेल, अभ्यास करायचा असेल, किंवा एकाध्यायी गीता, मला रोज गीता म्हणायची आहे, तेवढा वेळ नाही पुरेसा, पण एका अध्यायात सांगा. जसं एका अध्याय, एका श्लोकात रामायण आहे, एका श्लोकात महाभारत आहे, तसं एका अध्यायात गीता कोणची म्हणलं तर या अध्यायाकडं विशेषत्वानं लक्ष द्यावं, असा एकाध्यायी गीता असा असणारा हा अध्याय आहे. सगळ्या गीतेचं चिंतन परत म्हणजे वेदाचं चिंतन सार रूपानं भगवद्गीतेत आणलं आणि भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाचं चिंतन सार रूपानं ज्या अध्यायात आणलं त्या अध्यायातला हा विषय किंवा हे ओवी आपण चिंतनासाठी घेतलेली आहे. थोडं वेगळ्या अर्थानं विचार करतोय. म्हणजे वेद अनंत बोलिला, अर्थ इतकाची शोधिला. मग पुढचं काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. 16वा श्लोक जो आहे ना त्याच्या विषयावर मांडताना बोलताना माऊलींनी सांगितलेलं आहे. 16वा श्लोक काय आहे, तत्रैव सती कर्तार मात्मानं केवलम तुया पश्चात्य कृत बुद्धिवान न स पश्यसि दुर्मती. संस्कृत श्लोकाचा सरळ सरळ मराठी अर्थ असा आहे, संस्कार विहित बुद्धी असल्यामुळे जो शुद्ध आत्म्याला करता समजतो तो मूढ होय, त्याला यथार्थता समजत नाही. आणि हे लिहित असताना माऊलीने आपल्याला सांगितलंय, अनेक विषयानं चिंतन मांडलंय. तैसे हरपले आपण पेपावे, तै संताते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. की अरे हे महाभाऊ अर्जुना, कर्माच्या सिद्धीला, यात अनेक सगळ्या भगवद्गीतेच्या सगळ्या विषयाचा अभ्यास मांडत असल्यामुळं कर्माचंही चिंतन या अध्यायात मांडलेलं आहे. कर्म सगळ्याला माहित आहे, काम कशा पद्धतीनं, काम अर्थानं नाही आहे, काम कर्म अर्थानं आहे. तर ते चिंतन मांडित असताना हे महाभाऊ अर्जुना, कर्माच्या सिद्धीची 5 कारणं आहेत. कर्म कसं सिद्धीला जातं, कोणचंही कार्य देवाच्या प्रती असणार आहे ते सिद्धीला कसं जातं, त्यात सांख्ययोगात जे सांगितलेले आहे ते मी तुला समजून सांगतोय, ते समजून घे. त्याची कारणं काय आहेत कर्मसिद्धीला जाण्याची, ते ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला या मार्गानं सांगितलेली आहेत. त्यातलं पहिलं आहे ती 5 कारणं आहेत. कोणची कारणं आहेत 5? ती कारणं म्हणजे पहिलं आहे ते शरीर. कर्माची सिद्धी कशाने होते? शरीरानं. अधिष्ठान म्हणजे शरीर, देहानं कर्माची सिद्धी होते. दुसरा जो आहे ते कर्ता म्हणजे जीव. तिसरं आहे ते इंद्रिय. चौथं आहे ते प्राणापानाचं व्यापार, मनोव्यापार ज्याला म्हणतो ते. आणि 5वी आहे ती कर्माची अधिष्ठात्री असणारी देवता. म्हणजे कर्माची 5 कारणं, देह किंवा शरीर, अधिष्ठान, कर्ता, इंद्रिय, व्यापार आणि अधिष्ठात्री देवता. अधिष्ठात्री देवता आहे बुद्धी. या सगळ्या गोष्टीच्या संयोगानं, एकत्रीकरणानं कर्माची सिद्धी होते, असं माऊली आपल्याला सांगतायत. कर्म काय, आपण सगळा विषय सविस्तर मागे भगवद्गीतेत सविस्तर सांगितलाय, तो आपण चिंतन वेगळ्या विषयानं मांडू. आपल्या पुढे आजचा विषय आहे तो वेगळा आहे, कर्माच्या विषयात जायचं नाहीये. म्हणून तेवढंच सांगू, कर्माची कारणं काय आहेत? ती 5 आहेत. ती 5 कारणं याचा अर्थ कर्म कशानं निर्माण होतं ते आहे. पण पहिल्यांदा कर्म जे निर्माण होतं, तो जो संकल्प होतो तो मनात निर्माण होतो. आणि मग मनात निर्माण झालेलं कर्म म्हणजे त्याचा हेतू तो प्रत्यक्ष कृतीत उतरतो, तो शरीरानं. म्हणून त्या 5 गोष्टीचा विचार तशा पद्धतीने मांडलाय. शरीर, वाणी, मन यांच्या योगानं कर्म घडतं आणि म्हणून त्या कर्माचा विषय ज्ञानेश्वर माऊली आपल्याकडे सांगतात. पण जे घडतं त्याला जर शास्त्राचा आधार नसेल, शास्त्राचा पुष्टी नसेल, जोड नसेल, तर केलेलं कर्म निष्फळ आहे, त्याचा काहीही उपयोग नाही. जसं माऊलींनी सांगितलेलं आहे, मी वेगळं काही सांगत नाही. जसं एखाद्या चोरानं घरात चोरी केली आणि आपल्या घरातलं धन चोरून नेलं, तर चोरीचं धन त्यानं नेलेलं जे आहे ते आपल्याकडून चोरी झाली, पण चोरी म्हणजे दान आहे का? ते आपण दान दिलंय का? कारण दानाच्या विषयानं वेगळा विचार करतो,
तेव्हा ते आपल्या हाताने घडलं पाहिजे, आपण दिलं पाहिजे, मनातून उत्कट भाव पाहिजे. दान देणारा, घेणारा, करता, दानाची वस्तू, या सगळ्याचा विचार आहे. तर त्या पद्धतीनं चोरी झालेले पैसे म्हणजे दान नव्हे. तसंच अजून एक उदाहरण, आपण रथसप्तमीला घराघरातून दूध उतू घालतो. हेतूत हा उतू घालतो म्हणजे दूध आपल्या चुलीवर ठेवतो, बोळका असेल, भांडा असेल, जे असेल ते, आणि ते उतू जाईपर्यंत तापवतो. उतू गेलं तरी काढत नाही. एखाद्या स्त्रीनं घरात चुलीवर दूध ठेवलं आणि ते उतू गेलं, तिचं दुर्लक्ष असल्यामुळे, इकडे तिकडे गेल्यामुळे, किंवा चुलीचा ताव जास्त असल्यामुळे अंदाज चुकला आणि दूध उतू गेलं, तर ते उतू घातलेलं दूध नाही. उतू जाणं म्हणजे संपत्ती भरून असणं, आणि उतू घालणं म्हणजे भरून असणं, आणि उतू जाणं हा विषय वेगळा आहे. ते स्वयं आहे का? नाही, ते चुकून झालेलं आहे. जसं चोरी ही वेगळा विषय आहे आणि दान हे वेगळं आहे, तसं कर्म करीत असताना त्याच्या मागे शास्त्र आहे. म्हणजे या दानाच्या मागे जी भूमिका आहे, जी भूमिका घरात दूध उतू घालण्याच्या मागे आहे, तसं कर्माच्या मागे असणारी भूमिका ती शास्त्रविहित असेल तर त्या कर्माला काही अर्थ नाही. परंतु जर कर्माच्या मागची भूमिका जर शास्त्राला जोड देणारी असेल किंवा शास्त्र जोडलेल्या भूमिकेनं कर्म चालत असेल तर मग ते मात्र फलदायी आहे. ते विशेषत्वानं महत्वाचं आहे. त्या कर्माला ज्या अर्थानं आपण पुण्यप्राप्ती होते म्हणतो, शास्त्राशिवाय असणारं कर्म जसं निष्फळ आहे तसं शास्त्राधारा असणारं कर्म हे सफळ आहे. ते पुण्यकारक आहे, त्यातून पुण्याची प्राप्ती होते. जसं हेतू आणि कारण यांनी कर्म उत्पन्न होतं, म्हणजे आपण विषय वेगळा चालतो. शास्त्राशिवाय ते फलद्रूप नाही. हेतू काय आहे? मनातला हेतू वेगळा आहे, कर्म दुसरं घडतंय, तर त्याची फलद्रूपता नाही. मनातला हेतू आहे की याला आपल्याला दान करायचं आहे, पण ते दान आपल्याला पुढच्या भविष्यात काहीतरी प्राप्त करून घ्यायसाठी असेल तर त्याचं फळ मिळणार आहे का विशेषत्वानं? ते पुण्य आहे का? नाही. कारण तो व्यापार झाला, काहीतरी मी देणार आहे, त्याच्या बदल्यात मला त्याच्याकडून अपेक्षित आहे, हे नाही उपयोग. त्याचा अर्थ फारसा प्राप्त होणारा नाहीये. पण जसं कर्माशिवाय ते नाही, म्हणजे मंत्राची प्राप्ती किंवा सिद्धी 52 वर्णाच्या बाहेर नाही आहे. सिद्धी म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की मंत्र 52 वर्णाच्या बाहेर नाही. आपल्याकडे संस्कृतात किंवा मराठीत मुळाक्षर आहेत आणि ती व्यंजन स्वर वगैरे विभागली आहेत, पण ती 52 नाही. पण ही 52 जरी मंत्र असला तर तो पूर्ण मंत्र आहे का? नाही. जसा मंत्र आपल्याकडे आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, हा जसा मंत्र आहे तो मंत्र या 52 अक्षराच्या बाहेर नाही, त्यातच लिप्त आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणजे शिवाचा मंत्र हरी हरी आहे माहित आहे, पण तोही 52 अक्षराच्या अंतर्भूत आहे, त्याच्या बाहेर जात नाही. पण म्हणजे 52 अक्षर म्हणजे मंत्र आहेत का? तसं कोणतंही केलेलं कर्म म्हणजे कर्म आहे का? 52 अक्षराच्या शिवाय हातोटी विशिष्ट पद्धतीची असेल, त्याची सिद्धी ज्यानं प्राप्त होते असं असेल तरच तो मंत्र आहे. तसं त्याला काहीतरी मागा आधार आहे. तसं एखादं कर्म करीत असताना त्याला शास्त्राचा आधार असला पाहिजे, हे माऊली आपल्याला यात सांगतात. ते सांगत असताना संस्कारहीन बुद्धी झाली म्हणजे बुद्धीला एखादी गोष्ट सुचते, पण जर संस्कार चांगला असेल तर त्याला चांगली गोष्ट सुचते, आणि जर संस्कार नसेल तर त्याचं त्या कर्माला कोणताही अर्थ राहत नाही. तसं आत्म्याची शुद्धता किंवा शुद्ध आत्मा म्हणजेच करताय. आत्मा आणि शरीर हे भिन्न आहे, पण केवळ आत्मा म्हणजे करताय असं बुद्धी समजते. त्याला शास्त्राधार किंवा संस्कार विहित असल्यामुळं, बुद्धी तशी नसल्यामुळं त्याला असं म्हणता येतं, असं भगवद्गीता पुढच्या श्लोकात सांगते. आपण विचार करतोय तैसे हरपले आपण पे पावे, पण हे विचार सगळा मागचा चालला आहे तो काय आहे? कारण या ओवीचं चिंतन करीत असताना पहिला शब्द आहे तैसे, आणि तैसे हरपले आपण पे पावे याचा विचार करत असताना तैसे म्हणतोयत ना माऊली. मग तैसे म्हणजे काय? तर आधी जे सगळं सांगितलंय ना ते म्हणजे तैसे. मग हे आधी काय सांगितलंय हे थोडक्यात समजून घ्यावं म्हणून आपण त्याचा विचार व्यक्त करतोय. शास्त्राने संस्कार होतो. उदाहरणार्थ थोडं वेगळ्या विषयाने विचार करू. एखादा मनुष्य झोपलाय आणि झोपेमध्येच असताना त्याला एखादं स्वप्न पडतं. ते स्वप्न वास्तव आहे का?
पण झोपेत ते वास्तव वाटतं. म्हणजे संस्कारानं वास्तव काय आहे ते कळतं. झोपेतून जाग होणं म्हणजे संस्कार होणं. जसं घुबड आहे आणि एखाद्या डबक्याच्या शेजारी बसलेल्या फांदीवरती घुबड असलेलं ते डबक्यात सूर्य पाहतं. त्याने जन्मात सूर्य पाहिलेला नसतो, पण डबक्यात असलेला सूर्य म्हणजेच खरा सूर्य असं ते समजतं, कारण त्याला खरा सूर्य माहित नाही. खरा सूर्य जाणून घेणं म्हणजे संस्कार आहे. जसं एखादी दोरी असते आणि अंधारात दोरी दिसल्यावर एखाद्या माणसाला तो साप वाटतो, तसं उजेड प्राप्त झाल्यावर ते त्या दोरीचा साप आहे की दोरी अर्थ कळतो. तसं संस्कारानं बुद्धीला उजेड प्राप्त होतो, बुद्धीला ज्ञान प्राप्त होतं आणि मग संस्कारात द्विज उच्चते. ब्राह्मण सुद्धा संस्कारानं उच्चतेला जातो, केवळ जन्मानं नाही. त्याच्यावर झालेल्या संस्कारानं आणि त्याच्या कर्मानं तो शुद्धीला जातो. कर्म संस्कारानं लिप्त असेल तर मनुष्य पुढे होत जातो. आणि त्याचाच मृगजळाचा विचार आपण करू शकतो की मृगजळ हे वास्तव आहे का? ते दिसतं ते मृगजळ असतं, पण ते खरं नसतं. जेव्हा त्याच्या शेजारी जातो तेव्हा खरं पडतं. म्हणजे त्याची सत्यता येण्यासाठी काहीतरी संस्कार होणं आवश्यक आहे, काहीतरी शास्त्राचा आधार असणं आवश्यक आहे कर्माला, किंवा काहीतरी ज्ञानप्राप्ती होणं आवश्यक आहे. ती ज्ञानप्राप्ती संस्काराला जर झाली असेल शास्त्राच्या आधारानं तर केलेलं कर्म फलद्रूप आहे, असं माऊली आपल्याला सगळ्यात सांगतायत. आणि मग काय आहे, असा कमीत असून म्हणजे असा कर्मामध्ये असूनही ज्या माणसाला कर्म स्पर्श करत नाही असा आहे त्याला पुरुष, असा संत म्हणतात. असा पुढचा विषय आहे. दिव्यात अंधारात एखादी वस्तू असते आणि त्याला दिव्याचा उजेड दिल्यावरती ती वस्तू आपल्याला दिसते. त्याप्रमाणे मुक्त पुरुषाला विचारलं असताना म्हणजे उजेडाची प्राप्ती झाल्यावर अंधारातल्या सत्यतेचं आपल्याला वस्तूचं, अंधारात असणाऱ्या वस्तूचं सत्यता आपल्याला कळते. तसं एखाद्या संत पुरुषाला, महात्म्याला, महात्मा कोणाला म्हणायचं तो विषय पूर्ण विचार करणार आहे आपण. मुक्त परमात्म्याचा विचार, मुक्त पुरुषाला आपण भेटल्यावर आपल्याला पुढच्या गोष्टीची सिद्धी होते. जे अंधारात दिसतं ते खरं असतं का? नाही. त्यासाठी दिव्यामुळे जे दिसतं तो दिवा म्हणजे मुक्त पुरुष. एखादा पोलादी पत्रा असतो आणि तो घासल तेवढं आपलं प्रतिबिंब आपल्याला जास्त सुबक दिसत राहतं. आरशावर धूळ बसली उदाहरणार्थ, आणि त्या आरशावर पाहिलेली धूळ झटकली की नंतरचं आधीचं प्रतिबिंब नंतरचं प्रतिबिंब यात जमीन आसमानचा फरक असतो, उत्तम प्रतिमा दिसते. तसंच जेव्हा एखादं प्रतिबिंब एखाद्या ठिकाणी असतं, बिंब प्रतिबिंबाला पाहतं आणि प्रतिबिंबही बिंबाला पाहतं, तेव्हा प्रतिबिंबानं जेव्हा बिंबाला पाहतं तेव्हा त्याला सत्यबिंब दिसतं आणि पाहण्याची क्रिया सुद्धा ते विसरून जातं. हे जे आहे ना, हे सगळं, या सगळ्या गोष्टी ज्या कर्माच्या हिशोबानं घडतात, म्हणजे शास्त्राचा आधार, बुद्धीची शुद्धता किंवा बरोबर असणारं संस्कार, या गोष्टी ज्या घडतात या सगळ्याला माऊलींनी म्हटलेलं आहे तैसा. तैसे हरपले आपण पे प्यावे. म्हणजे हे सगळं पहिला जो विचार व्यक्त केलेला आहे ते म्हणजे तैसा आहे. म्हणून त्याप्रमाणे आपण हरवलेला आत्मभाव आपल्याला प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर असं या ओवीचं साधारण पहिलं चरण आहे. माऊली थोडक्यात सांगताना ते म्हणतात हे तैसं पहिलं पद आहे, ते विचार करण्यासाठी आपल्याला एवढा वेळ घ्यावा लागला. ते तैसे म्हणजे काय, हे आधी जे सगळं सांगितलेले आहे ते म्हणजे कोणतंही कर्म करा, पण ते कर्म करीत असताना हे कर्म मी कशासाठी करतोय हे जाणून करा, हे सांगणं म्हणजे तैसे. आत्मभाव काय आहे, मी कोण आहे हे जाणणं, आणि त्यासाठी मी पद जाणून, मी म्हणजे जीव आणि शिव यातलं अंतर जाणून जीवाला शिवाशी एकात्म करणं, हे जाणणं म्हणजे तैसे. ते जाणण्यासाठी कर्म करणं म्हणजे कर्म. म्हणून माऊली म्हणतात तैसे हरपले आपण वेळ घ्यावं. म्हणजे जन्माला आलो आपण, पण आपल्याला ज्ञान नाही ना, काही माहित नाही, म्हणून त्याला म्हटलंय हरपले, हरवलेले. काय आपण पे म्हणजे आत्मभान, आपण पे म्हणजे आपल्याला स्वतःला, आपण स्वतः कोण आहोत, त्या जीवाचा आपण, त्या शिवाचा आपण एक
जीव आहोत, परमात्म्याशी आपल्या आत्म्याचं तादात्म्य पावणं. आत्मभाव, आत्मा म्हणजे स्वतःचा, आणि भाव याचा अर्थ काय? भाव म्हणजे जाणणं. आपला भाव, आत्म्याचं काम काय आहे ते जाणणं, हे खरं काम आहे जीवाला आल्यानंतर. पण ते जाणण्यासाठी आपल्याला जन्मल्या जन्मल्या काही ज्ञात असतं का? काही नसतं. म्हणून ते हरवलेलं असतं, आत्मभाव संपलेला असतो. म्हणून माऊलीने लिहिलेलं आहे, तैसे हरपले आपण पे पावे. म्हणजे काय? तसं हे सगळं पहिलं सांगितलंय, तसं आपलं आत्मभान जे हरवून गेलंय ते आपल्याला पुन्हा प्राप्त असं व्हायचं असेल, म्हणजे परमात्म्याची प्राप्ती व्हायची असेल तर पावे. पावेचा अर्थ आहे आपण पे, म्हणजे सगळ्याला माहिती आहे, आपल्याला, स्वतःला. आपण पे, आपण, मी, म्हणजे मला त्या माझ्या हरवलेल्या आत्मभानाची प्राप्ती व्हायची असेल, पावे. पावे म्हणजे प्राप्त होवे, प्राप्त व्हावे, मिळावे. देव पावला. पावे म्हणजे काय? पावला, देव पावला आपण म्हणतो. बरं झालं मी गावाला गेलो, अमकं झालं तमकं झालं, देव पावला, माझं काम पुरं झालं. देव पावला म्हणजे काय? प्राप्त झाला ना. म्हणजे देवाने योग्य वेळेवर आपल्याला आपलं कर्म जे आहे त्याच्यात यश दिलं. ते माऊली सांगतात, त्या पहिल्या चरणात सांगतात, तैसे हरपले आपण पे पावे. हे सगळं पहिलं जे आपलं हरपलेलं पण आहे ना, ते आपल्याला प्राप्त होईल. जय भवानी. ते कशानं प्राप्त होईल, तो जो विचार आहे तो पुढच्या चरणातून माऊलीने आपल्याला सांगितलं आहे. ते सांगतात, तै संता ते पाहता गिवसावे. तै म्हणजे तो, तो म्हणजे कोणचा? आताच्या हिशोबाने आपण ज्याचा विचार करतोय तो म्हणजे तो आत्मभाव. तो आत्मभाव जो आपला हरवून गेला होता तो मिळायचा आहे, प्राप्त व्हायचा आहे. पण तो कसा? तो संता ते पाहता गिवसावे. आता आपला जो विचार आहे आजच्या प्रवचनाच्या विषयावर, तो कशानं प्राप्त होतो? तो ज्ञानानं प्राप्त होतो, तो भगवत बोधानं प्राप्त होतो. त्यासाठी यज्ञ, या ज्ञान म्हणजे अनेक गोष्टी आहेत, म्हणजे तो साधनेनं प्राप्त होतो वगैरे वगैरे. पण सगळ्यात सुलभ मार्ग माऊली आपल्याला इथं सांगून देतात. कोणचा मार्ग? तै संता ते पाहता गिवसावे. तो मार्ग आपल्याला गिवसावे याचा अर्थ आहे सापडतो. गिवसणे म्हणजे प्राप्त होणे, मिळणे. मगाशी जे म्हणलं तसंच तो आत्मभाव आपल्याला प्राप्त होतो. कशानं प्राप्त होतो? ते तो म्हणजे तो, आणि संता ते, या संता ते या पदाचा विषय विचार आपल्याला पूर्ण करायचा आहे. म्हणजे काय? संता ते म्हणजे संत, ताते म्हणजे यांच्या, संतांच्या कडे पाहता तो भाव प्राप्त होतो. तुम्ही म्हणाल संता ते पाहता गिवसावे म्हणजे प्राप्त होतो, कळलं, पण संत कोण? हो, पण संत कोण याचाच विचार आपल्याला व्यक्त करायचा. त्याचा अर्थ खऱ्या अर्थानं संत कोण, इथं माऊली आपल्याला तेही थोडक्यात वेगळ्या पद्धतीने सांगतात. संता ते पाहता गिवसावे. मग संत या शब्दाचाच विचार जर आपण केला, संताची उत्पत्ती किंवा फोड 3 पद्धतीने आपल्याला सांगता येते. स अधिक अंत, दुसरं सत अधिक अंत, आणि तिसरं पण सत अधिक अंत. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तिन्ही गोष्टीचा विचार करतो. स चा अंत, स अधिक अंत बरोबर स चा अंत. अंत म्हणजे शेवट. हे आपल्याला सर्वांना पाठ आहे, माहित आहे, ज्ञात आहे. स म्हणजे काय? पण स म्हणजे लबाडी, स म्हणजे लुच्छेपणा, स म्हणजे माणसाच्या अंतरंगात असलेली लबाडी, लुच्छेपणा, ढोंग, दंभ म्हणजे स. या विषयाने विचार करताना ज्याचा अंत झालेला नाही, स चा अंत म्हणजे लबाडीचा अंत ज्याच्या अंतःकरणात झालेला नाही त्याला संत म्हणता येईल का? सखे संत जन भेटतील असं आपल्याकडे एक वचन आहे. म्हणजे बाकीचा विषय नाही माझ्यापुढे. सखे संत जन किंवा सज्जन असा विचार करता येऊ शकतो. सज्जन म्हणजे सत म्हणजे चांगलं, जन म्हणजे लोक. संत जनन सज्जन यात काय फरक? काहीही नाही. सज्जन म्हणजे ज्याचा सहवास आपल्याला हवासा वाटतो असं सत ज्याच्यापाशी आहे ते संत, सत, आणि ते जन म्हणजे लोक. पण इथं जे आहे ना, स चा अंत, ज्याच्या अंत, स म्हणजे ढोंगीपणाचा, दंभेपणाचा, लच्छेपणाचा, लबाडीचा अंत झालेला नाही, ते
लुच्चेपणाचा अंत झालेला आहे, झालेला नाही, झालेला आहे ते म्हणजे संत नाही, म्हणजे ते संत नव्हे. म्हणजे संतचा अर्थ एका पद्धतीनं स अधिक अंत असा करता येऊ शकतो. दुसरं सत अधिक अंत, ज्याच्या सत म्हणजे चांगलेपणाचा, सत्याचा, चांगलेपणा म्हणजे सत्य, सत्याशिवाय चांगलं काय असतं? चांगलं म्हणजे सत्य, आणि सत्य म्हणजेच चांगलं ना. संत सत्याचा अंत झालेला नाही त्याला म्हणायचं संत. अंत म्हणजे अगदी अंतापर्यंत अंत झालेला नाही, ज्याच्या अंतःकरणात सत्य ठासून भरलेला आहे तो म्हणजे संत, आणि त्या सत्यानं जो वागतोय तो म्हणजे संत. परमपूज्य धुंडा महाराजांनी एक वेगळ्या पद्धतीनं अंताचा अर्थ केलाय. त्याचा विचार असा करता येऊ शकतो. धुंडा महाराज म्हणतात वेदांत, लोक म्हणतात वेदाचा अंत. पण वेदाचा अंत कसा असू शकतो? कारण वेद म्हणजे ज्ञान, सरळ सरळ भाषेत वेद म्हणजे ज्ञान, आणि त्याचा अंत असं कसं होऊ शकतं? कारण ज्ञान कधीच अंताला जाणार नाही, कधीच संपणार नाही. तर अंत या शब्दाचा अर्थ समाप्ती असा नसून अंतचा शब्दाचा अर्थ धुंडा महाराजांनी निश्चय असा केलेला आहे. आणि ज्ञानाच्या प्राप्तीचा किंवा ज्ञानाच्या तात्पर्याचा निश्चय करणं म्हणजे वेदांत. हाच न्याय जर संत या पदाला आपण वेदांत सारखा संत लावला तर काय? सत अधिक अंत म्हणजे संताच्या निश्चय करणं किंवा संताचा, ज्याला आपण प्राप्तीचा निश्चय करणं, सत्याच्या प्राप्तीचा निश्चय करणं म्हणजे संत. सत्याची प्राप्ती ज्याला प्राप्त झालेली आहे, सत्याची ज्याला प्राप्ती झाली आहे अंतापर्यंत किंवा निश्चयानं त्यानं ते केलेलं आहे तो संत असं म्हणता येऊ शकतं. अजून एक वेगळा अर्थ मी वेगळा मांडतो, पटला होय म्हणा, नाही तर सोडून द्या. सत अधिक अंत म्हणजे संत. सत म्हणजे चांगलं आणि अंत म्हणजे, लौकिक उदाहरण देतो, अंत म्हणजे आत, अंतर्भागात, अंतपुरात. आपण सरळ सरळपणानं काही शब्द वापरतो. अंतपूर म्हणजे राणीवसा, म्हणजे राण्यांचं किंवा राजवाड्याच्या अंतर्भागात परत तो शब्द आला. मध्यभागात राहणाऱ्या लोकांचं निवासस्थान, किल्ल्याच्या अंतर्भाग, अंतपूर ज्याला म्हणतात ते म्हणजे अंत. अंत म्हणजे आत, मध्य. अजून एक शब्द सांगू का? अंतःकरण. आता अंत म्हणजे जर शेवट असेल तर करण शरीराच्या मध्यात जे निवास करतं, अंत म्हणजे आत. शरीराच्या बाकीच्या गोष्टीचं कारण निर्माण करणारं जे आहे ते अंतःकरण आहे, म्हणून त्याला अंतःकरण म्हणलं. अंतःकरण कुठं आहे दाखवता येत नाही, पण आपण म्हणतो अंतःकरणात म्हणजे शरीराच्या मध्यात. तसं आत, मध्यात म्हणजे हा वेगळ्या पद्धतीनं सतचा. सत आत म्हणजे सत म्हणजे चांगलं, आणि ज्याच्या आतमध्ये निवास करताय त्याला म्हणायचं संत. आणि मग सत जे कर्म करणारे आहेत, जे घडतंय या जीवित देहाला आल्यानंतर, ते कर्म करूनही जे त्या कर्मापासून म्हणजे संस्कार झाल्यामुळं, उत्तम शास्त्राचा आधार असल्यामुळं जे त्या कर्मापासूनही कर्मपापाशापासून मुक्त आहेत त्याला म्हणायचं संत. थोडक्यात संताचे वेगळ्या वेगळ्या विचार आपण व्यक्त करत असताना, जे कुठल्याही पाशात बांधलेले नाहीत पण अंतःकरणात सद्वर्तन आहे म्हणजेच पाशात बांधलेले नाहीत त्याला म्हणायचं संत. कर्म करणं म्हणजे सुद्धा भगवंत सांगतात काही अंशी पाशात बांधणं आहे. कारण मी एखादा संकल्प करतो, मी यज्ञ करतोय, कशासाठी करतोय? पावसासाठी करतोय, पुत्रप्राप्तीसाठी करतोय. मी यज्ञ करतोय कशासाठी करतोय? मला धनसंपदा मिळण्यासाठी करतोय. नित्याची पूजा करताना आपण संकल्प करतो, मम जी काय असेल ती गोत्र नाव, इष्टकाम सिद्ध्यर्थ म्हणजे आतला हेतू आला. मी काम करतोय, देवपूजेचा आहे, संस्कार आहे, शास्त्र आहे, आधार आहे, पण त्याला काहीतरी फळाची अपेक्षा आहे, म्हणजे ते कर्म कुठंतरी बाधित होत आहे. पण जे संत महात्मे असतात, जे संन्यासी असतात, जे त्यागी असतात, जे संत असतात, ते या कर्माच्या विषयानं वेगळा विचार करतात. ते कर्म करतात. संन्यास आणि त्याग एकच आहे, पण त्यात थोडा परत एक फरक आहे. काय आहे? संन्यास म्हणजे सगळ्या गोष्टीपासून परावृत्त होणे, कर्मापासूनच पळून जाणे म्हणत नाही, कर्म सोडून देणे, करायचंच नाही काही. अगदी कर्म म्हणजे जानवं धारण करणे, शेंडी धारण करणे, हे सुद्धा सोडून देणं म्हणजे संन्यास.
कुठलंही कर्म करायचं नाही म्हणजे संन्यास. एकच कर्म, भगवंताची प्राप्ती. आणि त्यागी ज्याला आपण महाराष्ट्रात, म्हणजे संन्यासी उत्तर हिंदुस्थानात भरपूर आहेत, महाराष्ट्रात फारसे संन्यासी नाहीत, कारण मगाशी म्हणल्याप्रमाणे कर्म प्रवृत्त लोक आहेत आणि उत्तर हिंदुस्थानाचे निवृत्त लोक आहेत. त्यामुळं महाराष्ट्रात त्यागी लोकांचा भरपूर आपल्याला दाखले दिसतात. त्याग म्हणजे सोडून देणं आहे, पण त्याग आणि संन्यास दोन्ही जरी सोडून देणं असलं त्यातला किंचित फरक आहे. कर्मच सोडून देणं म्हणजे संन्यास आणि कर्माचं फळ सोडून देणं म्हणजे त्याग. कर्मात असूनही कर्माचं फळ जो घेत नाही, नको म्हणतो, त्याला त्यामुळं संत म्हणावं. जसं कमळ पाण्यात आहे, पण कमळाला पाण्याचा स्पर्श होत नाही, पाणी चिटकत नाही, जवळ जात नाही, कमळावर पाणी थांबत नाही, उघळून निघून जातं. तसं संत महात्म्यांचं वर्णन आपल्याला करता येऊ शकतं. आपण तो विचार त्या पद्धतीनं बोलू शकतो, कारण संत तसे आहेत. म्हणून माऊली जे म्हणतात ते संता ते पाहता घेवसावे, म्हणजे मगाशीचं जे सगळं वर्तलं होतं तैसे हरपले. आत्मभाव आपल्याला प्राप्त करायचा असेल तर ते आपल्याला कशाने मिळेल? संता ते पाहता. संत कोण आहे थोडक्यात कळलं. आता त्यांना पाहिल्यानं ते आपल्याला प्राप्त होतं, गिवसावं म्हणजे मिळतं, असं माऊली सांगतात. म्हणजे केवळ संताचं पाहिल्यानं प्राप्त होतं का हो? पाहणे म्हणजे दोन क्रिया आहे. अंतर्बाह्य पाहणे, यस्मरेत पुंडरीकाक्ष सभाया धंतरीस शुची. हे जसं आहे पुंडलिकाच्या अक्षाचं, म्हणजे पुंडलिकाचा अक्ष म्हणजे पुंडलिकाचा डोळा म्हणजे परमात्मा पांडुरंग, त्याचं स्मरण केल्यानं सगळ्या पापापासून मुक्ती होती. पण स्मरण कसं करायचं आहे? सभाया धंतरीस शुची, अंतर्बाह्य शुची होते. आतूनही स्मरण झालं पाहिजे, बाहेरूनही झालं पाहिजे. तसं माऊलींना इथं अभिप्रेत आहे ते पाहणे. पाहता म्हणजे केवळ डोळ्यांनी नाही, तर अंतरंगातूनही पाहणे आणि बाह्यरंगातूनही पाहणे हे माऊलींना अभिप्रेत आहे. कारण पुढचं जे माऊली सांगतात ना, पुढचं जे चरण आहे ते त्याच अर्थानं आहे. काय आहे चरण? म्हणून वानावे ऐकावे, म्हणजे पाहणं आहे ते इथं आहे, वानावे आणि ऐकावे. म्हणून वानावे म्हणजे वर्णन. वानावेचा अर्थ, वान या शब्दाचा अर्थ आहे रंग, रूप, वर्ण, या तिन्ही पद्धती. तर वर्ण, वानती म्हणजे उजाळा, वानती म्हणजे लेप. एखादे भांडे आपण उजळतो, देवाची उपकरणे असतात ती स्वच्छ करतो, त्याला म्हणायचं उजळणे. पण वानावेचा अर्थ जो आहे ना, मूळ वानवा म्हणजे कमी पडणे नाही, इथं अपेक्षित अर्थ आहे ते वर्णन, वाखाणणी. म्हणजे एखाद्या रंगाचे वान म्हणजे रंग, रूप, वर्ण, आणि त्या वर्णाचं वर्णन करणं, रूपाचं वर्णन करणं, रूप सांगणं, त्या रंगाचं गुणगौरव करणं म्हणजे वानावे. म्हणजे मगाशी जे म्हणालो ते पाहताय, ते नुसतं पाहणं डोळ्याने नाही, तर ते अंतःकरणातून पाहायचं आहे. त्यामुळे डोळ्याने, दृष्टीनं, बाह्य चर्मचक्षुनी पाहायचं आहे, मनचक्षुनी पाहायचं आहे. तसं डोळ्यांनी पाहायचं आहे, तसं अंतर्चक्षुनी पाहायचं आहे. बुद्धीनं विचार करायचा आहे त्या गोष्टीचा, तोंडाने ते स्मरण करायचं आहे. ते माऊली तर सांगतात तैसे ते संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे. वानावे म्हणजे गुणानं गौरव करणे, प्रशंसा करणे, वाखाणणी करणे, स्तुती करणे. ह्या सगळ्या गोष्टी कुणाच्या आहेत? तर त्या संतांच्या आहेत. गुणगौरव कुणाचा करायचा? संताचा. वाखाणणी दुसऱ्याचं काय हो? कसं करता येईल? कारण आपल्या नाथ महाराजांनी सांगून ठेवले, सगुण चरित्रे परम पवित्रे. सादर वर्णावी, सगुणाची चरित्र करावी, ज्याचे गुण वर्णन करावे. सगुण आहेत म्हणजे जे चांगले गुण आहेत त्याचं वर्णन करावं. मग ती कुणाचे आहेत? ती संतांची आहेत, ती भगवंताची आहेत, त्या लीला भगवंताच्या आहेत. पण आपला विचार आहे ते आता भगवंताच्या विषयानं नसून केवळ संतांच्या विषयानं आहे. तर संतांचं चरित्र वर्णन करावं, त्याची वाखाणणी करावी, त्याची स्तुती करावी. आणि माऊली पुढे सांगतात ते श्रवण करावे. कारण माऊली म्हणतात म्हणून वानावे ऐकावे. ते ऐकलं पाहिजे. काय? तर संतांचं गुणगौरव ऐकला पाहिजे, संतांची स्तुती ऐकली पाहिजे, संतांचं श्रवण प्रशंसा ऐकली पाहिजे आणि केली पाहिजे. म्हणजे डोळ्यांनी पाहिली पाहिजे. आज आपण त्या विषयाने विचार करतो. डोळ्यांनी पाहिली पाहिजे, कानाने ऐकली पाहिजे, वाचेने उच्चारली पाहिजे, हाताने केली पाहिजे.
भजन का करावं? भजन करणं म्हणजे हाताने टाळ वाजवणे, पकवाज वाजवणे, हाताने चिपळी वाजवणे, टाळी वाजवणे, करे टाळी बोला मुखे नाम. म्हणजे हे सगळं जे कृत्य आहे ना, ते भगवंताचं किंवा संताचं सान्निध्य प्राप्त होण्यासाठी त्यांची गुणगौरव वाखाणणी, डोळ्यांनी पाहणे. पाहणे म्हणजे केवळ डोळ्याचं नसून बुद्धी, वाचा, हात या सगळ्या गोष्टी माऊली आपल्याला इथं सांगतायत. आणि सगळ्यात शेवटच्या चरणात माऊली आपल्याला जे सांगतात ते काय सांगतात? त्याची सदा, हे कधी करावं त्याचं पण उत्तर देतात. ते कायम, सदा म्हणजे कायम, सतत तेच केलं पाहिजे, दुसरं काही नाही. ते ची पण म्हणतात. ची म्हणजे दुसरं काही न करता सदैव तेवढंच केलं पाहिजे, तरच या गोष्टीच्या म्हणजे परमात्म्याचं प्राप्ती होईल, कर्माचं फळ प्राप्त होईल, किंवा कर्म संस्कारानं विहित होऊन तुम्हाला आत्मभान येईल आणि परमेश्वराप्रत जाल, असं माऊली सांगतात. मग तुम्ही म्हणाले हे सगळं झालं, आता कळलं. काय कळलं? की आत्मभान प्राप्त होण्यासाठी, परमेश्वर कळण्यासाठी संतांचं चरित्र गुणगौरव गायला पाहिजे, संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे, संतांचं चरित्र ज्ञात झालं पाहिजे, संतांचं चरित्र डोळ्यांनी पाहिलं पाहिजे, आणि हातानेही ते स्तुती केली पाहिजे. म्हणजे टाळ, आता विषय आहे तो मूळ मुद्द्याकडे. मग असे संत कोण आहेत? ती सगळं वर्णन कळलं. ते असे संत आजच्या हिशोबाने जे आहे त्यांचा विचार आपण व्यक्त करतो. कारण आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते परमपूज्य, परमश्रद्धेय, परम आदरणीय, सगळ्या गोष्टी, सगळे अनेक विशेषणं ज्यांना कमी पडतील असं पूज्य वैकुंठवासी भिवाजी महाराज टेंबूकर यांची पुण्यतिथी आहे. आणि त्या निमित्तानं हा विचार आपण व्यक्त करतोय. आणि म्हणून सगुण चरित्रे किंवा पाहतागी उसावे, ते ऐकावे. ते संत कोण? तर ते संत आजच्या हिशोबानं, आजच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मला असं वाटतं की अशा संतांच्या मालिकेतले एक संत म्हणजे परमपूज्य भिवाजी महाराज टेंबूकर आहे. त्यांचं चरित्र म्हणून ऐकलं पाहिजे. आज पुण्यतिथीचा दिवस आहे, त्यांचा पुण्यतिथी उत्सव म्हणजे महोत्सव चालू आहे, तो समाप्तीकडे यायला लागलेला आहे. आज पुण्यतिथी झाली, उद्या काल्याचं कीर्तन होईल, बहुतेक आज समाप्तीच आहे, प्रवचन सेवेची समाप्ती आहे. एखादा पुण्यतिथी उत्सव असला की त्याच्या संयोजकाचं किंवा ज्यांची पुण्यतिथी आहे त्याच्या घरातल्या लोकांचं काम असं असतं की पुण्यतिथीच्या दिवशीचं प्रवचन सेवा त्यांनी करायची असते. पण टेंबूकरांनी हे भाग्य मला दिलं. दोन्ही अर्थानं ते दिलं. एक की त्यांना असं वाटलं की बडवे आणि टेंबूकर वेगळे नाहीत, म्हणून त्यांनी मला ही सेवा दिली. त्यांना ते तादात्म्य वाटलं, आपल्यात एक आहे. आणि टेंबूकरांचं चरित्र तुम्ही सांगावं अशी विनंती केली. माझं भाग्य समजतो मी ज्या घरात जन्माला आलो, प्रल्हाद महाराज बडव्यांच्या घरात, त्या घरावर प्रेम टेंबूकरांचं असल्यामुळं त्या घराण्याचे आणि टेंबूकर घराण्याचे भिवाजी बुवांच्या पश्चात आमच्या घराण्याचे संबंध अत्यंत दृढ आहेत. त्यामुळं मला घरातला समजल्यामुळं किंवा टेंबूकर महाराजांचं चरित्र तुम्ही जास्त उत्कटतेने सांगाल असं त्यांना वाटल्यामुळं मला प्रेमापोटी त्याने आजची सेवा दिली. म्हणून आणि आज टेंबूकरांचं म्हणजे या सगळ्या ओवीच्या विचारानं असे संत कोण आहेत की ज्यांचं चरित्र गावं, त्यांचं चरित्र थोडक्यात पुण्यतिथीच्या निमित्तानं, कारण आज पुण्यतिथीचा दिवस आहे, चरित्र हे थोडंसं श्रवण झालंच पाहिजे, ऐकलं पाहिजे, पाहता वानावे ऐकावे या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि आपण ते करतो. आज काय 8 दिवस झाले उत्सवाच्या निमित्तानं, त्यांच्या निमित्तानं भजन चालू आहे. भजन करणं म्हणजे वाखाणणे. कोणी टाळ वाजवतंय, कोणी पकवाज वाजवतंय, कोणी कीर्तन सांगतंय, काय झालं, कोणी प्रवचन करतंय, जागर चालू आहे, कोणी पंगत घालतंय. या सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत ते म्हणजे पाहता वानावे ऐकावे. पण अशा दृष्टीनं जे आजचं चरित्र आहे ते थोडंसं विचार केलं पाहिजे. मूळ गाव कराड तालुक्यातलं, सातारा जिल्हा, धानाई कारवे इथलं हे मूळचं धनगर कुटुंबातला जन्म झाला भिवाजी महाराजांचा. भिवाजी महाराजांच्या आधीचं फारसा इतिहास माहित नाही, आपल्याकडे लिहून ठेवायची पद्धत नाही. काम कार्य करून जावे. मग अशी जी म्हणालो कर्म करावं, पण त्या कर्माची फळाची अपेक्षाही करू नये. काहीतरी आलं मध्ये ते तू केलं का? नाही, त्यांच्याकडनं बंद झालं. ती इंटरनल प्रॉब्लेम म्हणलं काहीतरी. चालू झालं का परत सांग. हा, तुमच्या प्रसारासाठी हजर राहण्यासाठी दर्शकास काहीतरी आणतात. आता काय चालू आहे का? चालेल. क्षमस्व, मध्ये काही तांत्रिक दोष निर्माण झाल्यानं काही सेकंद आपण पाहू शकला नाही. पुन्हा मी विचार करतो. धानाई कारव ह्या सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातल्या गावात भिवाजीबांचा जन्म झाला. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, या न्यायानं इथे कुळ पावन आहे. त्याशिवाय असा पुत्र जन्माला येत नाही. कारण तुकोबारायांच्या
चरित्राचा विचार करत असताना मागच्या 7 पिढ्या 8 पिढ्या उत्तम पुरुष जन्माला आले, परंपरा ज्यांनी सांभाळली त्यामुळे तुकोबारायासारखा महात्मा जन्माला आला. तसं टेंभुकरांच्या घराण्यात भिवाजीबुवांचा जन्म काही सामान्य कुळात झाला नाही. लौकिक अर्थानं ज्याला आज धनगर म्हणतो आपण, तशा कुटुंबात जन्म झाला. आपल्या आपल्या शेळी मेंढ्याचं पालन करावं, भगवत भक्ती करावी असं ते चालत असताना आपत्कालानं त्यांनी शेजारी जवळपास असणाऱ्या दुसऱ्या गावात स्थलांतर केलं. आणि जे स्थलांतर केलं ते गाव त्रयंभू महादेवाचं स्थान आहे. स्वयंभूचं त्रयंभूचं स्वयं नावच काही वेगळ्या पद्धतीने आहे. 3 वेगळ्या वेगळ्या प्रकारानं जिथं महादेव वस्त करतो असं ते त्रयंभूचं झालं टेंभू. आणि त्या गावात राहणारे असल्यामुळं पुढे या घराण्याला नाव प्राप्त झालं टेंभूकर. मूळचं घर धनगर कुटुंबातलं. धनगर म्हणजे धनाचं आगर. सरळ व्युत्पत्ती सांगता येऊ शकते, बोलता येऊ शकते. पण ते धन झालं लौकिक. कारण या भिवाजी महाराजांनी पुढच्या आयुष्यात जे केलंय ते चिंतन करण्यासारखं आहे. कारण त्यांनी विठोबा आमचे निज धन तू या न्यायानं सारं जीवन व्यतीत केलेलं आहे. भाग्यवंत ऐशी जोडी परवडी संताची, धन घरी पांडुरंग अभंग जे सरेना. हा भाव त्यांचा असल्यामुळं लौकिक धनाला म्हणजे पैशाला त्यांनी तुच्छ नेमलं. आणि आपल्या घरी काय धन आहे? धन घरी पांडुरंग जे अभंग आहे, जे कधीही संपणार नाही, तो पांडुरंग त्यांनी आमचे निजधन तू या न्यायानं धरून ठेवला. कारण असं आहे की वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी या भिवाजी महाराजांनी सकल हिंदुस्थानच्या यात्रेला आरंभ केला. आपल्याकडे तीर्थाटन सकल हिंदुस्थानाचं तीर्थाटन काशीपासून रामेश्वरापर्यंत आणि इकडं कलकत्त्याच्या जगन्नाथपुरीपासून द्वारकेपर्यंत, बद्री केदारपासून अमरनाथपर्यंत सगळ्याचं तीर्थाटन करायला सांगितलेलं आहे. सगळी तीर्थ देवस्थानं दर्शन करायला भगवंतानीच सांगितलंय, भगवंतानी ते केलंय आणि संत महात्मे ते करतात. त्याप्रमाणे वयाच्या 12व्या वर्षी अनेक गोष्टी ज्ञात असल्यामुळे 12व्या वर्षी आजच्या पोराला काय कळतो? चड्डी घालायचं कळत नाही. अशा वयात बैलगाडी घेऊन गावकऱ्यांच्या बरोबर सन्निध्यात त्यांना बरोबर घेऊन जाऊन भिवाजी बुवांनी हिंदुस्थानचं तीर्थाटन केलं. सगळे तीर्थ पाहिली, सकल हिंदुस्थान पाहिला, फिरले. किती वर्ष फिरले फारसं माहित नाही. पण आज जरी आधुनिक सुविधा असल्या तरी कमीत कमी उत्तर हिंदुस्थानला 40-50 दिवस आणि दक्षिण हिंदुस्थानला 40-50 दिवस म्हणजे 30-40-80 आणि कमी जास्त धरलं तरी 2 महिने लागतात. आणि मग त्या हिशोबानं जर भिवाजी महाराजांचा विचार केला तर कमीत कमी एक 12-15 वर्ष तरी ते पायी यात्रेत फिरले असतील. हिंदुस्थान फिरायचं म्हणल्यावर एवढा काळ फिरून त्यांना कुठे समाधान प्राप्त झालं नाही. कुठं देव आहे तर तीर्थ नाही. कुठं देव आहे म्हणजे देव आहे ते मंदिर आहे, पण देवाचं वास्तव्य नाही. द्वारकेला गेला तर भगवंताचं निवासस्थान आहे. द्वारकेचं कृष्णाची द्वारका म्हणतो, पण तिथं देव निवासाला आहे का? तो निजधामाला निघून गेला ना, त्यामुळे द्वारकेत कृष्ण भगवान नाही. अयोध्येत गेले तर रामाची लीला घडली एवढ्या पुरतच आहे. मथुरेत गेले, वृंदावनला गेले, इथं भगवंतानी माती खाल्ली, इथं भगवंतानी झाड पाडलं, इथं भगवंतानी अजासुराला मारलं, इथं बकासुराला मारलं, इथं धेनुसुराला मारलं, इथं कंसाला मारलं, इथं चाणूराला मारलं. 100 गोष्टी आहेत. पण भगवंत तिथं आहे का? नाही. इथं कालियाचं मर्दन केलं, पण तिथं आता आहे का? नाही. तर त्यांचा ध्यास भगवंताच्या प्राप्तीचा असल्यामुळं कुठेही त्यांना भगवंताची प्राप्ती झाली नाही. तीर्थ होती, पण तीर्थाच्या समाधानानं, तीर्थाच्या दर्शनानं, स्नानानं समाधान झालं नाही. आणि मग ते फिरत फिरत सगळा हिंदुस्थान फिरून झाल्यावर त्यांना असं वाटलं, बहु फिरलो ठाया ठाव कोठे भाव पुरेची ना, समाधान तो पावलो उरलो बोलो यावरी. सगळा हिंदुस्थान फिरला पण कुठं समाधान झालं नाही. बंद पडलंय काय? कुठं समाधान झालं नाही. आणि ते जे समाधान कुठं झालं तर ते फक्त आणि फक्त पंढरी नगरीत झालं. कारण त्याला परमात्मा इथं दिसला, इथं तो मिळाला. कसं आहे, भागवतात 5व्या स्कंदात 19वा अध्याय आहे आणि त्या अध्यायात 23वी ओवी आणि 24वी ओवी आहे. 24वी ओवी अशी आहे, नयत्र वैकुंठ कथा सुधा पगा न साधो भागवता सदाश्रया नयत्र यज्ञेश मखा महोत्सवा सुरेश लोकोपी नवयस सेव्यताम. थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे, भगवत कथेची अमृत सरिता
वाहत नाही, भगवत भक्ती निवास करीत नाही, किंवा भगवत भक्त जिथे निवास करत नाहीत, नृत्य गीतासह समारंभपूर्वक भगवंताचं पूजन जिथं केलं जात नाही. आता याचं सगळ्याचं विवरण करायचं म्हणलं ना वेळ पुरायचा नाही. भगवंताच्या कथेचे सरिता जिथं वाहत नाही, भगवत भक्त जिथं निवास करत नाहीत, नृत्य गीतासह समारंभ जिथं चालतो तिथं भगवंताचं पूजन केलं जात नाही, असं स्थान ब्रह्मलोक जरी असला तरी तेथे आश्रय करू नये असं भागवत सांगतं. आणि याच प्रत्यंतर मला असं म्हणायचंय पुढे जाऊन की हे सगळं ज्ञात असल्यामुळं सगळा हिंदुस्थान पाहिला, पण कुठेही त्यांना भगवत कथेची सरिता अव्याहत चालत असलेली दिसली नाही, कुठेही त्यांना भगवत भक्त निवास करत असल्याचं दिसलं नाही, कुठेही त्यांना नृत्य गीतासह समारंभपूर्वक भगवंताचं पूजन असलेलं दिसलं नाही. आणि म्हणून भिवाजी बुवांनी ही सगळी स्थानं त्याज्य मानली, सोडून दिली आणि तिथे न राहता, खरं कसं आहे माहिती का, भारतवर्षाचं जे महात्म्य आहे ना तेच भगवतात यात तेच सांगितलंय, 24व्या श्लोकाच्या तेच सांगितलंय. स्वर्गच काय पण संसार चक्रात पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. ब्रह्मलोक इत्यादिकापेक्षाही भारतवर्षामध्ये म्हणजे हिंदुस्थानमध्ये थोडेच आयुष्य घेऊन जन्माला येणे चांगले आहे, कारण धैर्यवान मनुष्य सुद्धा क्षणात या मर्द शरीराने केलेली कामे भगवंताला म्हणजे कर्म अर्पण करून आपले अभयपद मिळवू शकतो. पण हे करत असताना पुढची गोष्ट महत्वाची आहे, भगवत कथेची सरिता जिथं वाहत नाही, अख्ख्या हिंदुस्थानात त्यांना कुठं अशी सरिता वाहत असलेली दिसत नाही. मी कुठल्या तीर्थाला नावं ठेवत नाही, ते कमी आहे म्हणत नाही किंवा काय त्याची थोरवीबद्दल बोलत नाही, मला काय बोलायचं नाही. पण भागवताच्या हिशोबाने जे आहे ना ते काय आहे, तर ते असं आहे, भगवत कथेची सरिता कुठेही वाहिलेली त्यांना दिसली नाही, भगवत भक्त कुठेही हिंदुस्थानात निवास करत असलेले दिसले नाहीत, नृत्य गीतासह समारंभपूर्वक भगवंताचं पूजन करत असलेले कुठेही त्यांना दिसले नाहीत. आणि मग ते सगळे ब्रह्मलोक जरी असले, मग ती काशी असली, द्वारका असली, अयोध्या असली, कांची असली, कामकोटी असली, तरी ती त्यांनी त्याज्य मानली आणि ते पंढरपुरात येऊन राहिले. टेंबू सोडलंच, पण ते पंढरपुरात येऊन राहिले, कारण पंढरपुरात भगवत कथेची अमृत सरिता सतत वाहते आहे. इथे भगवत भक्तांचा निवास आहे. पद्मपुराणात आणि स्कंदपुराणात भगवंताच्या बरोबर जे त्याचे परमभक्त होते त्या गोपाळासह पंढरपुरात तो आला म्हणून सांगितलंय ना, त्यामुळे ते भगवत भक्त आहेत म्हणून ते इथं राहतात, म्हणून त्यांचा निवास आहे तो फक्त पंढरपुरात आहे. नृत्य गीतासह समारंभपूर्वक भजन कुठं होत असेल, पूजन, कारण वारकरी संप्रदाय हा भजन प्रमाण मानणार आहे, ते भजन ते नृत्य संप्रदायात नाचलंही जातं, पण ते नाच ती वैष्णव माग डिग्निटी आहे, त्याला एक प्रतिष्ठा आहे. लुंग्या सुंगा नाच नाही, हा ते अंगात आल्यावर नाचतेत ना, तशी भानगड इकडं नाही. अनेक दुसऱ्या भानगडीत आपल्याला बोलायचं नाही, त्या विषयाला नाही. पण ते समारंभपूर्वक सगळं जिथं भगवंत पूजन केलं जातं ते स्थान कोणचं आहे, तर ते स्थान आहे ते हे पंढरपुरातलं स्थान आहे. आणि म्हणून टेंबूकर महाराजांनी पंढरपुरात आपलं कायमचं वास्तव्य केलं. टेंबू सोडलं ते कायमचं, टेंबू राहिलं ते केवळ नावापुरतं टेंबूकर म्हणून, बाकी टेंबूकर नावाशिवाय टेंबूत काही संपर्क त्यांचा संबंध राहिला नाही. अजन्म ब्रह्मचारी राहिले, कुठल्याही गोष्टीचा संग्रह केला नाही. संग्रह केला एकच, अभंग जे सरेना धनघरी आम्हा पांडुरंग, अभंग जे सरेना. पंढरपुरात येऊन राहिले, इंद्रियाचे पुरे कोड त्याची गोड पुढतेही जावे म्हणती पंढरपुरा, हाची बरास संसार काय आहे, पंढरपुरात जाऊन राहणं हा संसार आहे. आणि म्हणून पंढरपुरात येऊन राहिले. पण इथे येऊन राहिल्यावर काय केलं तेही महत्वाचं आहे, कारण इथे येऊन राहिल्यावर बाकीच्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता केवळ काय केलं, पंढरी गाठली ती कायमची, इथं राहिले ते सतत नामस्मरण करावे म्हणून राहिले, ते करीतच राहिले. तुका म्हणे संता लागलीये धनी, बैसले जाऊ राहुनी पंढरीस, काळ जाऊ नेदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया. कारण आपण मगाशी विचार करत होतो तो पहिला विषय असाच होता, वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची शोधिला, विठोबासी शरण जारे, निज निष्ठा नाम यारे. या सगळ्या गोष्टी
ज्या पद्धतीनं त्या विठोबाचं चिंतन काळ जाऊ नये, क्षणभर सुद्धा वेळ वाया जाऊ दिला नाही कशाच्या, विठोबाच्या चिंतनाशिवाय. अशा टेंभुकरांची आज, भिवाजीबुवांची आज पुण्यतिथी. त्यांचा काळ मोठा विलक्षण, 150 वर्षापूर्वीचा काळ. त्या काळाचे समकालीन संत म्हणाल तर गंगूकाका शिरवळकर, त्यांची 150 पुण्यतिथीचा उत्सव आता गंगूकाकांच्या मठात चालू आहे. धोंडोपंत दादाच्या फडावर चालू आहे, शिवणीकराकडे चालू आहे, आणि गंगूकाकांच्या ज्या शिष्य परंपरा आहेत त्या सगळ्याकडे चालू आहे. नुसतं तेवढंच नाही, वारकरी संप्रदायातही अनेक ठिकाणी गंगूकाकांना उत्सव करणारे, गुरु मानणारे, किंबहुना संत म्हणून त्यांची महती गाणारे सगळे गंगूकाकांचा हा उत्सव करताय. ते गंगूकाका आणि हे भिवाजी महाराज हे समकालीन आहेत. तसंच हैबतराव बाबा अर्फळकर हे आणि भिवाजीबुवा हेही दोघं समकालीन आहेत. त्यामुळंच हैबत बाबा अर्फळकरांनी टेंभुकर भिवाजी महाराजांना सांगितलं की तुम्ही माऊलींच्या या पालखी सोहळ्यात सम्मिलित व्हा, आणि तेव्हापासून या पालखी सोहळ्यात टेंभुकराची दिंडी समाविष्ट झाली आहे. माऊलींना आळंदीवरून पंढरपूरला घेऊन यावं आणि परत जाऊन मुक्कामाला सोडावं, हे काम म्हणजे काळ जाऊ नये वाया, चिंतू विठोबाचं चिंतन करत करत आणि संताची संगती साधत. आपण जी मगाशी विचार करतोय ते संता ते पाहता विसावे, ते टेंभुकर महाराज सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींचं चिंतन त्यांना पाहून आत्मभान प्राप्त करून घेतात. त्यांची आज पुण्यतिथी म्हणून त्यांच्या चरित्राचं चिंतन घडलं पाहिजे, काही विषय बोलता आले पाहिजे. जेवढं शक्य झालं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. आज त्यांची 6वी पिढी, कारण ब्रह्मचारी असल्यामुळे त्यांची पुत्रसंतती पुढे नसली तरी भावाची पुत्रसंतती होती. ते आपल्या चुलत्याचं, आपल्या आज्याचं, पंजाचं, खापरपंजाचं आपलं जे काम आहे, काळ जाऊ नेदुवाया, चिंतू विठोबाच्या पाया. पंढरपुरात येऊन राहिले ते कायमचे इथं राहिले. इथं सुद्धा टेंभुकरांच्या मठात सतत हरिचिंतन स्वतः भिवाजीबुवा करत राहायचे. पुढे त्यांनी तो 24 तासाचा विणा पहारा चालू केला, आणि आज जवळजवळ 150 वर्ष होत आले हा पहारा टेंभुकरांच्या वाड्यात, मठात अविरत चालू आहे. कारण काळ जाऊ नेदुवाया, चिंतू विठोबाच्या पाया. सतत जरी भिवाजीबुवांनी आपला देह समर्पण केला तरी त्यांच्या पुढे उभारून त्यांचे वारस, त्यांच्या विचारांचे वारस सतत भगवत भक्तीचं चिंतन करतात. एक तर त्यांना भगवत भक्तीचं चिंतन आवडतं म्हणून आपण केलेलं चिंतन त्यांच्या कानावर जातं, ते समाधीत असते तरी त्यांना ते घडतं म्हणून. आणि त्याशिवाय त्यांच्या सान्निध्यात राहिल्यानं माऊली जे सांगतात तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. म्हणून संतांच्या संगतीच्या लाभानं आपल्यालाही आत्मभान प्राप्त होतं. म्हणून आजही हे चिंतन सतत तिथं चालू आहे. आजचा दिवस त्यांच्या पुण्यतिथीचा, त्यानिमित्तानं मला ही पुण्यतिथीची सेवा करायला मिळाली. टेंभुकर कुटुंबाने अत्यंत उदार होऊन ही मला सेवा करायला सांगितली. आपल्या संप्रदायात किंवा सगळ्या परंपरेत असं आहे, मगाशी पण मी बोललो की पुण्यतिथीची सेवा त्यांच्या वंशजांनी करावी किंवा जे या उत्सवाचे नियोजक आहेत, निमंत्रक आहेत त्यांनी करावे असं असतं. त्यांनी मलाच उत्सवातले निमंत्रक मानलं, मलाच त्यांच्या घरातला मानलं, आणि चिंतन करायला पांडुरंगरायाचा प्रतिनिधी म्हणून, प्रल्हाद महाराजाचा वंशज म्हणून मलाच त्यांनी ते निमंत्रित दिलं. त्याबद्दल मी त्यांचं शतशः आभार मानतो. आणि झालेली सेवा परमपूज्य भिवाजीबुवांच्या चरणी, मी ज्या कुटुंबात जन्माला आलो त्या संत प्रल्हाद महाराजांच्या चरणी आणि परमात्मा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल 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 विठाल. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.